नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या काळजाच्या कोपऱ्यापासून माझ्या काळजाच्या कोपऱ्यापर्यंत कधीही स्वागत आहे मंडळी। या ममता दीदी आमच्या कानाचे पडदे साफ करा, हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा। मंडळी माझी हालत नाही व्हिडिओ करायची, मी आयुष्यात एक असं सोलपटून निघालेले, पण ना विषय एवढा गंभीर आहे की आता हा विषय सॉल्व्ह करायला व्लादिमीर भाऊ पुतीन, झेलेन्स्की काका आणि डोनाल्ड आजोबांनी एकत्र येऊन काहीतरी मार्ग जो आहे हा काढायची गरज आहे। मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? कारण अखंड महाराष्ट्राच्या रील उपभोक्तांमध्ये एक गटबाजी करायचा कार्यक्रम जो आहे या कॉन्ट्रोवर्सीने पार पाडलेला आहे, ती म्हणजे सनी भाऊ जाधव वर्सेस मयुरीताई पवार ही कॉन्ट्रोवर्सी। नेमकी काय आहे ही कॉन्ट्रोवर्सी डिटेलमध्ये जरा जाणून घेणार आहोत। याशिवाय माझं वैयक्तिक मत काय हे पण मी सांगेल, कारण ऑनेस्टली विषय थोडासा गंभीर आहे आणि एक अशा अनैसर्गिक मुंगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत। ही पिसाळलेली बदकं ना मित्रांनो, जर मला कुठं भेटली खाच C1 2 3 4 मनके वेगळे, खालचे मनके वेगळे, सगळे मनके एकत्र आणि गोट्या खेळील सोमभाऊ, हे एवढे डेंजर आहेत ना, हे एखाद्या माणसाची जिंदगी पुरी बर्बाद करू शकता। कोण आहे ते पिसाळलेली बदकं, हे भी हम जानेंगे आज के व्हिडिओ में। पहिले तर मला या दोघांबद्दल या कॉन्ट्रोवर्सीच्या अगोदर पुरेशी माहिती नव्हती। ज्यांना नाही 30 सेकंदामध्ये मी तुम्हाला सांगतो। सनी भाऊ जाधव हे फेमस टिकटॉकर होते, मग ते फेमस रील स्टार झाले आणि त्यांनी स्वतःचा कपड्याचा ब्रँड टाकला रुबाब नावाचा, ज्याचा महाराष्ट्रामध्ये 180 का 200 शाखा आहेत। म्हणजे काय थोडक्यात सनी भाऊ जाधव हे टिकटॉकर टर्न रील स्टार टर्न एंटरप्रेनर आहे, ज्यांचे कपड्याची दुकान आहेत। मयुरीताई पवार पण सेम स्टोरी आहे, त्या पण फेमस टिकटॉकर होत्या, मग त्या इंस्टाग्रामवरती आल्या, मग त्याच्या इंस्टाग्रामवरती 1 मिलियनच्या वरती फॉलोअर्स आहेत, मग त्यांनी कपड्याचा ब्रँड टाकला। त्या सुद्धा टिकटॉकर टर्न रील स्टार टर्न एंटरप्रेनर आहेत, त्यांचे पण थोडक्यामध्ये कपड्याची दुकान आहेत। दोन एंटरप्रेनरचं हे महासंग्राम या ठिकाणी मंडळी बघायला मिळते। काय आहे कॉन्ट्रोवर्सी, जी युट्यूब वरती जे मराठी लोकल न्यूज चॅनल आहे, मी तुम्हाला सांगतो, ही बदकं जी आहेत यांना गोळा करा, यांना एखाद्या डबक्यामध्ये सोडून द्या, कारण त्यांना जर असं मोकळं सोडलं हे भयाकारी जीव काहीही करू शकतील। अकॉर्डिंग टू अ व्हिडिओ मॅटर बघ काय। रील स्टार सनी जाधव याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। एका महिलेशी जवळीक साधत तिला विश्वासात घेत सनी जाधव याने त्या महिलेला कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये नेले आणि त्या महिलेची इच्छा नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच तिचे अश्लील फोटो काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे। सनी भाऊ जाधव यांच्यावरती एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागलेला आहे। ते हॉटेलला घेऊन गेले म्हणे, तिथे त्या महिलेचं लैंगिक शोषण झालं, तिचे अश्लील फोटो वगैरे काढले, असा त्यांच्यावर आरोप लागलेला आहे। हा आरोप मयुरीताई पवार यांनी नाही लावलेला, ती महिला कोण आहे हे माहिती नाही। एक्स फॅक्टर अल्जेब्रा मधला एक्स आहे, त्या ताईंबद्दल कोणालाच माहिती नाही, पण मयुरीताई पवार त्यांच्या वतीनं वन साइड सोशल मीडियावरती सनी जाधवांना नडले आणि मग सनी भाऊ जाधवांचे समर्थक जे आहे यांच्यामध्ये एक नाराजीची भावना जी आहे या ठिकाणी प्रकट झाली आणि त्यांनी लावले फोन भैया काय सगळं काय बोलले असं म्हणून धमक्यांचे कॉल पण केले मयुरी पवारांना। कुठे शाखा आहे? नांदेडला आहे माझी, मी प्रॉपर नांदेडचा आहे। बर, आणि त्याला कोणी पारर केला, तुम्ही केला का? सगळ्यांनी आम्हीच केलेला आहे। अरे देवा देवा देवा, छान बातमी मिळाली। छान बातमी ना, 2 दिवस फक्त। ऐक ना, एखाद्या मला काय म्हणायचं माहिती का, 2 दिवसांनी मी तुला पण घेणार आता समोर। विषय काय माहिती का भाऊ, तुम्ही लपवला ना, एक गोष्ट ऐक ना भाऊ, तू काय म्हणला आता, आम्हीच लपवलं शाखेवाल्यांनी। एक मिनिट किती नंबर शाखा आहे तुमची? मी काय म्हणतो 48 शाखा नंबर 48। ओके, ऑनर नेम काय तुमचं पूर्ण? आमचा ओनर नेम संतोष। संतोष पूर्ण संतोष जाधव। ओके, आणि तुम्ही लपवलाय त्याला तुम्ही पारर ठेवला आणि 2 दिवसात तुम्ही हजर करणार। याच्यानंतर मयुरी पवारने अचानक घरी म्हणे सुसाईडचं पत्र काय लिहिलं होतं आणि त्या गायब होऊन गेल्या होत्या। म्हणजे अगेन अकॉर्डिंग टू दिस लोकल मीडिया, मयुरी ही 15 जून रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती। घरामध्ये तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडली होती आणि मग काही दिवसांनी त्या कोथरूड भागामध्ये पण सापडल्या। पुण्यातून बेपत्ता झालेली प्रसिद्ध रील स्टार माऊ अखेर सापडले आहे। ती सुखरूप असून कोथरूड भागात होती। या सगळ्या मॅटरमध्ये सनी भाऊ जाधव कुठे नोबडी नोज, कारण 25 का 24 मे नंतर त्यांनी सोशल मीडियावरती आपलं अस्तित्वच नाही ठेवलेलं, गायब होऊन गेलेले ते। आता मला मेन पॉईंट असा यायचा आहे की ह्या मुद्द्यामध्ये काय खरं काय खोटं हे जज करायला आपण कोण नाही घ्यायचं। म्हणजे आपल्याला आपलं मत असू शकतं, पण आपण बता नाही सकते की कन्फर्म यही आहे वही आहे। हे काम आहे पोलीस यंत्रणांचं, हे काम आहे इंटेलिजन्स जे कामं वगैरे बघतायत सध्या आपली पोलीस यंत्रणा आहे, कोर्ट आहे, त्यांची जबाबदारी आहे, आपण त्याच्यामध्ये कोणी नाहीये। तर दोन्ही साईडच्या लोकांना मला असं म्हणायचंय की व ढुंगला खाज सुटल्यासारखी खाजवत सुटू नका, कारण ती खाज कधी कधी तुमचं सोलून काढू शकते, हे पण विसरू नका। उलट तुमच्यावर जर बार फुटला तर आणि ह्या सगळ्या मॅटरमध्ये मराठी लोकल मीडिया जो आहे ही एवढी लेंडक आहेत मित्रांनो, ही एखाद्याची जिंदगी पूर्णपणे बर्बाद करू शकते आजच्या गावात। अरे कहना क्या चाहते हो? या सगळ्या मॅटर मध्ये ना मधीच एक कोणती तरी थंबनेल मला आली होती, सनी जाधवांचं गौतमी पाटीलशी लग्न लावून टाकलंय एका युट्यूब चॅनलने। अरे का करेल, त्याचं लग्न झालेलं आहे बाबा, आणि ती गौतमी पाटील पण का लग्न करेल सनी जाधवशी? इन दिस ऑल दिस मीड्स मला कळत नाही यांना तुझा कोण सोर्स आहे रे? त्या लग्नातला काय पंडिताला बोलवलं होतं का यांचं लग्न होणार आहे का नाही विचारायला? याचा डुचका कुठला? आणि हे मराठी मीडियाने तर मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टर असॅसिनेशन करून टाकले। यांचा एक स्पेसिफिक टोन असतो, हा कोणता टोन आहे बोलायचा? हे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही,
यांच्या गावात 1 ते 2 दिवसापासून यांच्या पुरे चॅनलवर सनी जाधव, मयुरी पवार, बायोग्राफी, याचं हे याचं ते. तुझा जाधवचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. गौतमी पाटील ही सनी जाधव सोबत लग्न करणार का? याचे बिंडोक कुठले. सध्या सोशल मीडियावर अरे सोशल मीडिया नाहीये ते. पहिले हा कोणता टोन आहे बोलायचा. आणि सोशल, अरे मी ऍक्सेप्ट करता हूं की लोकांचं मानसिक शोषण होत असेल सोशल मीडियावरती, पण ते सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया काय असते भेंडी. हा आरोप लागल्यानंतर एका व्हिडिओमध्ये तर डायरेक्ट सनी जाधव फरार आहे. सनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हे पुणेमधून फरार झाले असल्याची बातमी समोर येत आहे. अरे फरार आहे म्हणजे काय मित्रांनो, अजून काही क्लिअरच नाही. तुम्ही का नरेटिव्ह सेट करता. त्याला दोषी डिक्लेअर करून टाकले मीडियाने. नुसता आरोपी येतो त्याला डिक्लेअर करून टाकले तुम्ही का हा भाई यांनीच केलेले, तो फरार आहे. अरे काय फरार आहे बाबा, पोलिसांचं काम करू दे ना भैया. तर नुकतेच सनी जाधव आणि ऋतुजा जाधव यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती मिळत आहे. सनी जाधव अँड ऋतुजा जाधव यांच्यामध्ये वाद वाढायची माहिती आम्हाला मिळाली. काय तुम्ही ज्या आयला त्याच्या नवरा बायकोच्या जोडीमध्ये तुम्ही घरामध्ये खिडकीमध्ये डुमुंडे घालून बसता का तुमचे, का त्यांच्या घरात नोकर चाकर तुम्हाला सांगू राहिले. आज खूप भांडले बरं, आज यांच्यामध्ये खूप वाद झाला. दरिद्री साले पर्सनल लाईफ नाही काय नाही, भिकाऱ्यासारखे काय व्हिडिओ बनवायचे. सनी जाधव आणि ऋतुजा यांच्यामध्ये वाद वाढत. तू पाहायला गेला होता का डुचक्या, तू पाहायला गेला होता का तिकडे जातो सांडा साफ करायला. त्यांचं वाद वाढू राहिले. मराठी मीडिया पिसाळून गेलेली, लोकल येडे होऊन गेले हे येडे. आणि ना व्हिडिओची लेंथ वाढवायला आणि डुक्करासारखे काही पण बोलता. सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळाली. मात्र यांना सोशल मीडियामुळेच प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळाली का? प्रसिद्धी मिळाली. अरे माझ्यातला ना मी नाही पण आहे पुणेकर, तरी बी जागा होईल. प्रसिद्धी, लाखोंची फॅन फॉलोइंग बनवली. सनी जाधवने लाखोमध्ये फॅन फॉलोइंग मिळवली. लाखोंचा चाहता वर्ग बनला आहे. तर यांचा सोशल मीडियावर लाखोमध्ये चाहता वर्ग बनला आहे. या दोन्ही वाक्यांचा सेम अर्थ आहे ना. ए माझ्या भोळ्या माणसा, सेम अर्थ आहे. सेम इट इज मिनिंग इज द सेम. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. नुसती लेंथ वाढवा व्हिडिओची, ऍड लागायला पाहिजे म्हणून. काही सेन्सच नाहीये काय बोलतोय त्या गोष्टीचा. काय रे. मराठी मीडियाचा अजून एक याच्यामध्ये वैवाहिक असून सुद्धा अशा प्रकारचे कृत्य केली. ती टोन बघा बोलायचा. यांनी वैवाहिक असून सुद्धा या प्रकारचे कृत्य केले. वाह, डिक्लेअर करून. अकॉर्डिंग टू हा युट्यूब चॅनल सनी जाधवने ते कृत्य केलेलेच आहे. डिक्लेअर, डन अँड डस्टेड. काही आपल्याला माहिती नाही ती महिला कोण आहे बिचाऱ्या, त्यांच्याबद्दल आपल्याला अजून माहिती नाही. काय मॅटर माहित नाही. यांनी असं कृत्य केले, असं पण नाही की असं कृत्य केले असं लोकांचं म्हणणं. यांनी असं कृत्य केले, इथे तर पाहायला गेले होते. मला ना कोणाची बाजू नाही घ्यायची काहीच, पण मला एक सिरियस मुद्दा असा मांडायचा की ह्या देशामध्ये ना अशा केसेसमध्ये काय होतं, महिलेची आयडेंटिटी ही नेहमी हिडन असते. मुलगा आरोपी जरी असला ना तरी त्याचे चेहरे क्लिअर असतात. मीडिया जेव्हा जेव्हा अशा केसेस कव्हर करतात ना, फिमेल आयडेंटिटी इज ऑलवेज हिडन. मेल अक्युज जरी असेल ना तरी त्याच्या आयडेंटिटीची पर्वाच नसते. त्याचं चारित्र्य आणून होऊ द्या भेंडी. त्यांनी ते केलं असेल, गुन्हा केला असेल नसेल, त्याचं काय खरं काय खोटं माहित नाही. त्याच्या इज्जतीचा पंचनामा सगळेजण मिळून करू शकतात या देशामध्ये. हे किती घातक आहे. उद्या हे कोणासोबत पण होऊ शकतं. म्हणजे उद्या कुणावर पण आरोप लागले, ते सिद्ध व्हायच्या अगोदर लोक त्याचं चारित्र्य हनन करून टाकतात. मग त्याला दोषी सिद्ध झाला काय नाही झाला काय, त्याच्या आयुष्याचं वाटोळ 100% झालेलं आहे. मला काही कोणाची बाजू नाही घ्यायची. मला काही, मी ओळखत बी नाही त्या सनी जाधवला. त्याच्यावरती याच्या अगोदर पण एक गुन्हा होता फसवणुकीचा वगैरे, त्याचे बी व्हिडिओ व्हायरल झाले होते. मला एवढं म्हणायचं आहे की जेव्हा अशा हेनियस क्राईमचा एखाद्यावरती आरोप लागतो, त्यांनी केलेला आहे, का नरेटिव्ह सेट करायचा बाबांनो. तुम्ही आणि मी कोणी असा अधिकार दिला. आपल्या देशामध्ये एका रिपोर्टानुसार 74% रेप केसेस या खोट्या रजिस्टर झालेल्या आहे. या फॉल्स रेप केसेस होत्या. आपल्या देशाची ही गोष्ट आहे. अरे त्यात 74% पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालं ना, कारण एखाद्यावरती जर आरोप लागला तर सगळं जग त्याच्यावर त्याच नजरेने बघतं की हा यांनी केलेलंच आहे. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांना परिवाराने घराबाहेर काढून टाकलेलं आहे. 10-10 वर्ष केस चालल्यानंतर असं कळलेलं आहे की त्यांनी हे केलेलंच नाहीये. त्याच्याशिवाय 10 वर्ष तुम्ही परत मिळवून देणार आहे का? सगळा मराठी मीडियाने हा नरेटिव्ह सेट केलेला आहे. हा लोकल जस काय तो माणूस म्हणजे गुन्हेगारच आहे तो. अरे कोर्टाला सिद्ध करू द्या, पोलिसांना करू द्या. तुम्ही तुमचं काय म्हणणं माहिती द्या. कशाला डिक्लेअर कशाला करता, नरेटिव्ह का सेट करता, बिनडोक माणसं कुठली. आणि परत ते अशा बातम्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती केल्या जातात. आज तुम्हीच करताय ना सगळ्या बातम्या. अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. कोण करते, आम्ही थोडी करतोय. डुचके कुठले. अशा प्रकार सोशल मीडिया एवढं सोपं आहे ते. 50 वेळेस बोला पहिले. आणि म्हणता सोशल मीडियावरती बातम्या बनवणारे तुम्हीच, तुमचे सोर्सेस बी तुम्हालाच माहिती, आणि स्वतःच म्हणता सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या बातम्या मिळत आहेत. अरे बापरे, म्हणजे काय लॉजिक आहे. ऋतुजाने कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक मत आपल्या चाहत्यांसोबत अजूनपर्यंत शेअर केले नाही. ऋतुजाने मत शेअर केलेलं नाही. मग तू काय करती, तुला कोणी विचारलंय का? तुला काय स्वतःहून इथं उडी मारायची हौस आहे? तिने बिचाऱ्यांना काही सांगितलं, हिचंच वाद वाढू राहिले, असं होऊन राहिले आणि तसं होऊन राहिलं, तसं काही पाहायला जाऊ राहिले तिकडे रोज त्यांच्या घरी.
या सगळ्या मॅटरमध्ये सोमभाऊचं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो. वाय वुड समवन गो टू मीट समवन इन अ हॉटेल रूम? पहिले तर याचा अर्थ असा असतो की एवढा तर अगोदर ओळख किंवा ट्रस्ट फॅक्टर होती ना की तुम्ही एखाद्या माणसासोबत डायरेक्ट हॉटेलच्या रूममध्ये जाल. त्यामुळे त्या महिलेचं आणि भाईचं काय एक्झॅक्टली रिलेशन होतं, त्याचा पास्ट काय आहे, वी डोंट नो. नंतर जाऊन कळवं का ते कन्सेन्शुअल होतं आणि हे फक्त काहीतरी थोड्या वादावरनं एक केस रजिस्टर झाली, सगळे तोंडावर पडतील ना. मला कोणाची बाजू नाही घ्यायची. आणि जर हे खरंच सनी जाधव ऑलरेडी एक मी बोललो की फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, चेक वगैरे बाउन्स झाले होते, तर माझं काय म्हणणं आहे, जर असं असेल जरी तर कोर्ट आणि पोलिसांनी कडक शिक्षा आणि कारवाई देऊन एक एक्झाम्पल सेट 100% करावं. पण या सगळ्या मॅटरमध्ये जेव्हा पूर्ण सत्य बाहेर आलेलं नाही, आपल्याला फक्त व्ह्यूज मिळवे म्हणून उड्या मारू नका. आणि लोकांचं पण मला सांगायचं, येड्यासारखं तुम्ही बिंडोकाव आणि त्याच्यामध्ये उड्या मारू विषय कुठं बी इकडे घेऊन पेडगावला जाऊ देऊ नका. ती मयुरी पवार बिचारी, तिच्या घरच्यांना पण टेन्शन आहे, ती घरात नव्हती, त्याचा एक व्हिडिओ कुठल्या तरी ह्या युट्यूब चॅनलने बनवला, सुसाईड नोट, एकाने कमेंट केली RIP. अरे एवढं मेंटली सटवांसारखं वागू नका काहीच. या सगळ्या मॅटरमध्ये काय झालंय, सनी जाधवांनी सोशल मीडियावरती एक पण पोस्ट नाही केलेली, ते कुठे आहेत नोबडी हॅज एनी आयडिया. आणि मयुरी पवार जे आहेत ह्या रोज पोस्ट वगैरे करतात, त्यांच्या पोस्टवरती आय गेस कमेंट लिमिटेड वगैरे होत्या, शी इज आउट देअर, त्या सापडल्या आहेत. त्या सनी जाधवच्या कमेंट्समध्ये ना मयुरीताई पवार, त्या ज्या बिचाऱ्या महिला आहेत ज्यांच्याबरोबर हे घडल्याचं त्यांनी आरोप फाईल केले, त्या आणि सनी जाधव या तिघांच्या इज्जतीचा ना पंचनामा होतो या अशा मीडियाने बनवलेल्या व्हिडिओजमुळे. कशाला लावून घेतो बाबा, लग्न कर पीडित महिलेसोबत, ही इतकी घाणेरडी आणि घिणवणी कमेंट आहे. अरे लग्न केल्यानं जर खरंच असं घडलं असेल तर त्या महिलेवर झाले अत्याचार जस्टिफाय होणार आहे का? लोकांची ही तर मानसिकता आहे वेंडी. दुसरी कमेंट अजून भयानक, देखो देखो बलात्कारी आ गया, सिद्ध नाही झालेला अजून, माहिती नाही काय, देखो देखो बलात्कारी आ गया, क्या ब्रो. आणि तिसरी कमेंट अजून बेकार, ती जी मयुरी आहे बिचारी, जी खरंच जर याच्यामध्ये काही तथ्य असेल ती तिची बाजू घेते, त्या महिलेला न्याय मिळून द्यायचा जर खरंच प्रयत्न करत असेल, काही माहिती नाही काय विषय, काही पण कमेंट करा. अरे त्यांनी स्टँड घेतला एका महिलेसाठी, काय म्हणजे काही माहिती नाही, लोकांना फक्त क्लाउड बनवायचा आणि घुसायचं त्या विषयामध्ये. आता सनी जाधवांच्या साईडनं असं म्हणणं असणार आहे की बाबा हे मी खूप फेमस आहे, मी करोड रुपये वगैरे कमवतोय, माझी उलाढाल चालू आहे, दिस इज बिकॉज ऑफ माय इमेज, आणि काही लोकांना जळत असतील तर माझी इमेज खराब करायचं असेल म्हणून असं होऊ शकतं, जे डिनाय नाही करतायत. कारण आपल्या देशामध्ये अशा प्रमाणामध्ये खूप काय होतं, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद करत असेल तर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणं इट्स अ टूल. आणि हे मी नाही, हे आपल्याकडे असंख्य मीडिया रिपोर्ट्सने पण कव्हर केलेलं आहे की अशा प्रकारचा गैरवापर केला जातो आहे कायद्याचा. आणि जर या गोष्टीमध्ये तथ्य असेल, जर या गोष्टीमध्ये काही फॅक्ट असतील, ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जे आहेत ह्या शोध लावतील, किंवा आपण एक जाके उधर आपले भांडे घासणे काय. माझं एवढंच एक लॉजिक आहे की मला असं वैयक्तिक वाटतं की त्यांचं आणि त्या महिलेचं आधीपासून ओळख असणार आहे, एवढं तर ट्रस्ट फॅक्टर असेल. अभी मेरे को कल किसी ने हॉटेल में गया तो मैं नहीं जाऊंगा, बळजबरी हॉटेलला कसं घेऊन जाणार बायकोने मला, वो तो मैं मेरी मर्जी से जाऊंगा ना. मी का जाईल कोणासोबत तरी कुठल्या तरी हॉटेलच्या रूम मध्ये, अनलेस अनटिल की मी त्या माणसाबरोबर ट्रस्ट फॅक्टर आहे. तर काय नेमका मॅटर आहे हे कळेल आणि ते केल्यानंतर आपण बघू. तुर्तास सेम मीडियावाले आहेत ना, काच C4 पर्यंत मनके सेपरेट, खालचे मनके सेपरेट, सोमभाऊ घेणार गोट्या यायच्या गावात. तुम्हाला ह्या मॅटरमध्ये काय वाटतं हे मला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आलाय, कारण मला ह्या मॅटरमध्ये इंटरेस्ट आलाय. आहे का भाई, कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ सोमभाऊ इतिहासाचा सगळ्यात मोठा कोलॅप करणार आहे, कळेल पिसवू नका, समजेगा. मिलते अगले व्हिडिओ में भी.